नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत शिवछत्रपती इतिहास पुस्तकातील धडा संतांची कामगिरी। शिवाजी महाराजापूर्वी महाराष्ट्रात चक्रधर, नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ यासारखे अनेक थोर संत होऊन गेले। त्यांनी लोकांना दया, परोपकार, त्याग, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणाची शिकवण दिली। कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखेच अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली। शेतकरी जमिनीची मशागत करतो आणि ती नांगरून पेरणीसाठी तयार करतो, तसे साधू संतांचे कार्य आहेत। त्यांच्या कार्याची आपण प्रथम ओळख करून घेऊ। संत नामदेव शिपी समाजातील होते। ते विठ्ठलांचे नसीम भक्त होते। त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली। संत ज्ञानेश्वरांबरोबर ते महाराष्ट्रभर ठिकठिकाणी फिरले। लोकांना त्यांनी गाढ भक्तीची शिकवण दिली। धर्मरक्षणाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला। ज्ञानेश्वरानंतर नामदेव भारतभर फिरले, पंजाबात गेले। तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला। हिंदी भाषेत पदे लिहिली। त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या धर्मग्रंथात पाहावयास सापडतात। महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात। संत ज्ञानेश्वर नामदेवापेक्षा 5 वर्षांनी लहान होते। ते आपे गावाचे राहणारे। सन 1275 मध्ये त्यांचा जन्म झाला। निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू, मुक्ताबाई ही त्यांची बहीण। त्यावेळेचे कर्मठ लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत। त्यांचे कारण असे, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता, घर सोडले होते, पण पुढे गुरुच्या आज्ञावरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले। पुढे त्यांना ही 4 मुले झाली। हे त्यावेळेच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते। लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते। त्यांच्या मुलांचा लोक छळ करत होते। ज्ञानदेव एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही। सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले। त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले। ते आपल्या झोपडीत आले। झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले। इतक्यात तिथे मुक्ता आली। गवताच्या टाटीवर टिचक्या मारत ती ज्ञानदेवांना म्हणाली, टाटे उघड्या ज्ञानेश्वरा, आओ आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करेल? बहिणीच्या उपदेशाने ज्ञानदेवांना हुरूप आला। दुःख विसरून ते कामाला लागले। ठिकठिकाणी गोरगरिबांचा मागासलेला लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता। तेव्हा ज्ञानदेवांनी लोकांना खळखळीचा उपदेश केला। ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा। त्यांचा उपदेश गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे। त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्ती झाले होते। संस्कृत भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती। त्यांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मराठी ही होती। ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला। धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले। लोकांच्या बंधू भावनाची शिकवण दिली। ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली। आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावनेने दर साल आषाढी कार्तिकेला आळंदी पंढरीला जातात। संत एकनाथ, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा एकनाथांनी पुढे चालवली। संत एकनाथ पैठणचे राहणारे। त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला। त्यांनी अनेक अभंग, ओव्या व बारोडे लिहिली। कोणताही ऊच-नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला। भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला। गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले। इतकेच नाही तर मुख्य प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली। प्राणी मात्रावर दया करा असा लोकांनाही उपदेश केला। संत एकनाथ जसे बोलत तसे वागत। एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते। दुपारची वेळ होती। ऊन रखरख होते। वाळवंट तापले होते।
त्यात आपलेल्या वाळवंतावर एक महाराजचे पोर रडत बसले होते. त्यांच्या रडण्याचा आवाज नाथाच्या कानी आला. त्यांनी इकडे तिकडे पाहिले. धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्यांचे डोळे पुसले. त्यांना त्यांच्या घरी पोहोचवते केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. संत तुकाराम. शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देवगावाचे राहणारे. त्यांच्या घरी शेती भाती होती. किराणा मालाचे दुकान होते. परंतु तुकाराम संसारात रमले नाहीत. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, आषाढी कार्तिकीला पंढरीला जात, कीर्तन करत, अभ्यंग रचत, ते लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. तुकाराम त्यांना दया, क्षमा, शांती ह्याची शिकवण देत. समतेचा उपदेश करत. जे का राजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. रामदास स्वामी. त्याच काळात महाराष्ट्राच्या खेडेकोपऱ्यात जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गजराना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदासाचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणून लागले. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलांचा उपदेश केला. तसे त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन याची शिकवण दिली. बालोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य चळवळीचे जो जो करेल तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या काळाच्या लोकांना धीर आला. साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली. धर्माबद्दल आधार वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील पाठात.